महागाईचा पोळी भाजी केंद्र चालकांना फटका बसलाय। गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे आर्थिक संकट कोसळलंय। ठाण्याच्या खोपट परिसरामध्ये पोळी भाजी विक्रेते आता चिंताग्रस्त झाले। भाजीपाला, गॅस दरवाढ यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। टोमॅटो जो 20-30 रुपये होता तो 50 रुपये झालेला आहे। वाटाणा जो 40 रुपये होता तो 80 रुपये झालेला आहे आणि कोथिंबीरची जोडी जी 20 रुपये होती ती 50 रुपये झाली। म्हणजे असा भाव वाढलेला आहे, जवळजवळ डबल झालेला आहे, भावावरून दुप्पट भाव झालेला आहे। पण मग लोक येतात का जेवायला? लोक जेवायला येतात, पण आम्हाला आता ते परवडतात त्याच रेटमध्ये द्यायला। आम्हाला तर नाविलाज रेट वाढवावा लागेल आणि मग लोक कमी येतील, असं आमचं म्हणजे आमचं दोन्हीकडून नुकसान आहे। भाज्या पण महाग आणि धंदा पण कमी होणार असं। सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे जवळजवळ म्हणजे डबलच फटका बसलेला आहे। कारण आता हे सगळं रेट आता आम्ही तरी अजून वाढवलेलं नाहीये। जर ह्याच्यानंतर आम्हाला जर नाही परवडलं तर आमच्याकडे कस्टमर यायची कमी होतील आणि डबल फटका आम्हाला त्याचा बसतो। ग्राहक म्हणून असं वाटतं की आता ते सरकारने यासाठी काहीतरी करावं योजना, थोडे त्यांनी सामान्य माणसाला पण थोडं फॅसिलिटी मिळेल असं। थोडे भाव सिलेंडरचे त्यांनी सबसिडी वगैरे देऊन थोडे भाव कमी केले तर हे जे वाढलेले भाव आहेत, जे वेज थाळी मागे आहेत किंवा जेवढे पण सगळे खाद्यपदार्थांमध्ये वाढत आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला फायदा होईल असं।